मेजरमेंट ऑफ मॅटर अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एका साध्या वजन काट्यावर मोजता येणाऱ्या पदार्थांपासून ते या विश्वाच्या अदृश्य अशा लहानात लहान कणांपर्यंतचा हा एक रंजक प्रवास आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण नेमके काय पाहणार आहोत? तर रासायनिक संयोगाचे नियम, अणूंचा आकार आणि वस्तुमान, रेणू वस्तुमान आणि मोल म्हणजे काय, संयोजा आणि रासायनिक सूत्रे कशी लिहायची, यावर आपण थोडक्यात पण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे रासायनिक संयोगाचे नियम. सुरुवात करूया प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि मोजता येणाऱ्या गोष्टींपासून. इथे आपल्याला दिसतोय आंतवान लवाझिये यांनी मांडलेला द्रव्य अक्षयतेचा नियम. आणि मित्रांनो, एक गंमत सांगू, ऑक्सिजन आणि हायड्रोजनला ही नावे चक्क याच लवाझिये यांनी दिली होती. आहे ना रंजक? लावाझिये यांनी एक महत्वाची गोष्ट सिद्ध केली, ती म्हणजे रासायनिक अभिक्रियेत द्रव्याचे नवीन निर्माण होत नाही किंवा ते नष्टही होत नाही. थोडक्यात अभिक्रिया होण्यापूर्वीचे आणि नंतरचे वजन अगदी सारखेच भरते. याच नियमाला J.L. ब्राउस यांनी स्थिर प्रमाणाचा नियम जोडला. त्यांनी प्रयोगातून दाखवून दिलं की संयुगात मूलद्रव्ये नेहमी एका निश्चित वजनाच्या प्रमाणातच एकत्र येतात. जसं की पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण नेहमी 1:60 असेच असते. मग ते पाणी तुमच्या गावातल्या विहिरीचे असो व आकाशातून पडणाऱ्या पावसाचे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, अणूंचा आकार आणि वस्तुमान. हे मोठे नियम समजल्यानंतर आता थेट अणूंच्या सूक्ष्म जगात डोकावूया. अणू इतका लहान असतो की तो साध्या डोळ्यांनी दिसणं केवळ अशक्य. हायड्रोजनचा अणू तर 10⁻⁻10 मीटर एवढा सूक्ष्म असतो. पण आधुनिक विज्ञानाची कमाल बघा. फील्ड आयन मायक्रोस्कोप सारख्या प्रगत उपकरणांच्या मदतीने शास्त्रज्ञांना या लपलेल्या कणांची प्रतिमा चक्क टिपता येते. आता तुम्ही विचार कराल, अणू इतका हलका असतो की साध्या वजन काट्यावर तो कसा मोजायचा? म्हणूनच शास्त्रज्ञांनी सापेक्ष अणुवस्तुमान ही भन्नाट संकल्पना शोधून काढली. सुरुवातीला हायड्रोजनला एकक मानले गेले आणि नंतर कार्बन 12 याला संदर्भासाठी प्रमाण मानले गेले. त्यामुळे आज आपण हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16 आणि सोडियम 23 असे त्यांचे वस्तुमान अतिशय सहज मोजू शकतो. आता आपला तिसरा टप्पा, रेणू वस्तुमान आणि मोल. एका अदृश्य अणूपासून ते आपल्या प्रयोगशाळेत दिसणाऱ्या रसायनांपर्यंतचा प्रवास जोडण्यासाठी हे अणू मोजण्याची एक अतिशय हुशार पद्धत आपल्याला हवी होती. हा डोके चक्रावून टाकणारा आकडा नीट पहा. हा आहे ॲव्होगाड्रो अंक. हा आकडा एवढा प्रचंड आहे की जर संपूर्ण महाराष्ट्रातले वाळूचे कण मोजायला घेतले ना, तरी ते या आकड्यापेक्षा कमीच भरतील. कोणत्याही पदार्थाच्या एका मोल मध्ये नेमके एवढेच रेणू असतात. हे समजायला अगदी सोपं आहे. जसं दैनंदिन जीवनात 1 डझन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 12 केळी येतात, किंवा 1 ग्रोस म्हटलं की 144 वह्या येतात. अगदी तसंच रसायनशास्त्रामध्ये 1 मोल म्हणजे ॲव्होगाड्रो एवढ्या प्रचंड संख्येने असलेले रेणू होय. सोपं आहे ना? आपला चौथा भाग आहे संयोजा आणि रासायनिक बंध. अणू एकमेकांचे हात धरून पदार्थ नेमका कसा बनवतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मग संयोजा म्हणजे नेमकं काय? संयोजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत एकत्र येण्याची म्हणजे संयोग पावण्याची क्षमता. ही क्षमता पूर्णपणे त्याच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते. स्थिर होण्यासाठी एखादे मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन देणार, घेणार किंवा वाटून घेणार हे त्याची संयोजा ठरवते. जसं सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन तो घेतो आणि त्यातून आपण रोज खातो ते मीठ तयार होतं. पण काही मूलद्रव्य अगदी बहुरूपी असतात बरं का. लोह आणि तांबे यांच्यासारखे काही मूलद्रव्य वेगवेगळ्या रासायनिक परिस्थितीनुसार वेगवेगळी संयोजा दाखवतात. विज्ञानाच्या भाषेत आपण याला परिवर्ती संयोजा असे म्हणतो. आता पाहूया आपला 5वा आणि अत्यंत महत्वाचा भाग, रासायनिक सूत्रे लिहिणे. एकदा का आपल्याला संयोजेची पूर्ण माहिती मिळाली की सूत्रे लिहिणे म्हणजे अगदी डाव्या हाताचा मळ. यासाठी फक्त तिरकस गुणाकाराची ही साधी ट्रिक वापरायची. प्रथम मूलकांची संज्ञा लिहायची, त्याखाली त्यांची संयोजा लिहायची आणि तिरकस गुणाकार करायचा. ही पद्धत वापरून कोणीही कोणतंही मोठं पुस्तक पाठ न करता सोडियम सल्फेट सारख्या गुंतागुंतीच्या संयोगाचे अचूक सूत्र स्वतः तयार करू शकतो. आता शेवटचा भाग, सादरीकरण.
आपला हा विज्ञानाचा रंजक प्रवास संपवण्यापूर्वी हे माहिती सत्र कोणी तयार केले आहे ते पाहूया. द्रव्याचे मोजमाप अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट करणारे हे माहिती सत्र आपल्यासाठी अभिमानाने सादर केले आहे दीपिका दीक्षित तांबेकर यांनी. जाता जाता फक्त एवढाच विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर अणूंना मोजण्याचे हे अचूक नियम निसर्गात नसते तर आज आपल्या आजूबाजूची कोणतीही वस्तू अशी स्थिर राहिली असती का? या अद्भुत प्रश्नावर नक्की विचार करा. विज्ञानातील ही गंमत अशीच शोधत राहा. धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ बघितला, समजला? यस मॅम. गुड. आता आपण बघूया याचा माइंड मॅप. एका सेकंदात मी शेअर करते. आपण पूर्ण व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण धड्याचा सगळा जो काही रिकॅप होता त्याला आपण म्हणतो ओव्हरव्ह्यू, तो आपला सगळा झाला. अख्खाच्या अख्खा धडा आपण बघितला, शॉर्टकट मध्ये बघितला, आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या. आता आपण त्याचा माइंड मॅप बघूया. तुमच्या समोर त्याचं स्क्रीनवर त्याचं चित्र शेअर करते. आपला हा अख्खा लेसन जो आहे त्याच्यामध्ये इझिली आपल्याला बघता येईल. एकच सेकंड, मी स्क्रीन शेअर करते. आता तुमच्या समोर जी इमेज येईल त्या इमेज मध्ये आपला ह्या धड्याचा माइंड मॅप आहे. माइंड मॅपचा अर्थ आहे एका चित्रामध्ये सगळं. बघा, हा जो आपला धडा आहे या धड्यामध्ये आपल्याला महत्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या बघा. सुरुवातच आपल्या धड्याची झाली रासायनिक संयोगाचे नियम. बरोबर, रासायनिक अभिक्रिया होण्याकरता, रासायनिक संयोग होण्याकरता निसर्गामध्ये काही नियम आहेत. जसं आपल्या समाजाचे काही नियम असतात बघा. सकाळी लवकर उठा, आपली जी काही विहित कार्य आहेत ती करा, मग तुम्हाला शाळेत जायचं तर शाळेत जा, नोकरीला जायचं तर नोकरीला जा, घरी असाल तर घरातली कामं करा. हा एक आपला साचा आहे आयुष्याचा. बरोबर, तुम्ही शेतात असाल तर तुम्हाला शेतातली कामं करायची आहेत, तुम्ही कंपनीत असाल तर कंपनीत कामं करायची आहेत, तुम्ही शिक्षक असाल तर शाळेतली कामं करायची आहेत. तुम्हाला ठरलेलं एक शेड्यूल आहे ते तुम्हाला फॉलो करायचं. बरोबर, तुमच्या झाडांना किती वाजता पाणी घालायचं, कोणतं खत कधी घालायचं, कोणता स्प्रे कधी मारायचा, कधी कापणी करायची, कधी त्याला मार्केटमध्ये न्यायचं, किती दिवसात नेऊ शकतो, जास्त उशीर झाला तर नुकसान होईल, या सगळ्याचा एक अंदाज असतो आपल्याकडे, एक प्लॅन असतो. म्हणजेच काय, नियमाप्रमाणे गोष्टी चालतात. बरोबर, साधी गोष्ट आहे बघा. एखादी बी जमिनीमध्ये पडली तर त्याच्यापासून अंकुर फुटतो आणि मग त्याच्यानंतर छोटस सॅपलिंग म्हणजे छोटस रोपट तयार होतं. त्या रोपट्याचं रोप होतं, त्या रोपाचं वृक्ष होतं. ह्या सगळ्या टप्प्याटप्प्यामधनं जाताना बराच कालावधी जातो, पण हे सगळं नियमाप्रमाणे होतं. आज वाटलं बी टाकली, उद्या वाटलं लगेच त्याचं अंकुरलं, लगेच ते लगेच झाड मोठी झाली तरी लगेच त्याला फुलं फळं येत नाही. एक विशिष्ट नियम, कधी कुठली गोष्ट व्हायला पाहिजे याचा नियम आहे निसर्गामध्ये. त्या नियमाप्रमाणे गोष्टी घडतात, त्याच नियमाप्रमाणे रासायनिक अभिक्रिया पण घडतात. कुठली गोष्ट कधी आणि कशी व्हायला पाहिजे याचे नियम आहेत. सगळ्यात पहिला आहे आपला द्रव्य अक्षयतेचा नियम, की द्रव्य संपणार नाहीये तुमचं. तुम्ही एका गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट बनवली तर त्याचं काय होईल, रूप बदलेल, पण जेवढं तुम्ही टाकलंय तेवढं तुम्हाला मिळेल. तुम्हाला मागच्या वेळेला मी उदाहरण सांगितलं होतं बिर्याणी किंवा खिचडी, मसाला खिचडी, किंवा तुम्ही कुठलंही पावभाजी, काहीही कुठलाही पदार्थ स्वयंपाकातला तुम्ही जे जे काही त्याच्यामध्ये टाकता ते सगळं तुम्हाला परत मिळतं की नाही. शिवाय त्याचं त्या पाण्याची वाफ होते आणि त्या पण वजन तुम्ही त्याच्यामध्ये धरलं पाहिजे. म्हणजेच काय होतं, जेवढं पाणी तुम्ही घातलंय ते पाणी त्याच्यामध्ये आहे, शिवाय त्याची वाफ आहे. जरी शिट्टी होऊन पाणी बाहेर गेलं वाफेच्या रूपात तरीही ते बाहेर आहे, ते तुम्हाला धरलं पाहिजे. जेवढ्या वस्तू तुम्ही टाकल्या तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या परत मिळाल्या. मला त्याचं उद्बोधन आहे. हाच आहे द्रव्य अक्षरेचा नियम. दुसरा आहे स्थिर गुणोत्तराचा नियम. जी गोष्ट आपण म्हणालो की हे पाणी आहे, हा कार्बन डायऑक्साईड आहे, हे HCl आहे, त्याच्यामध्ये हे अणू एकत्र येण्याचं एक सूत्र आहे. जसं पाण्याचं सूत्र आहे 2:1, 2:1 हे प्रमाण. तसं मी तुम्हाला मागच्या वेळेला उदाहरण देताना सांगितलं होतं की जर एखाद्या कंपनीमध्ये एखादं कोल्ड्रिंक बनते, किंवा एखाद्या कंपनीचा पिझ्झा खूप फेमस आहे, किंवा एखाद्या कंपनीचं, चला साधं सोपं आपण बघूया, सगळ्यांच्या घरामध्ये लोणचं असेल, एखादं रामबंधूचं लोणचं किंवा लिज्जतचे पापड, हे ब्रँड आहेत. ब्रँड, मीठ, टाटा सॉल्ट, हे सगळ्यांच्या घरामध्ये ब्रँड. पार्लेची बिस्किट आपण सगळ्यांनी पाहिलेले देवस्थ. माझ्या घरामधला बिस्किटचा पुडा पार्लेचा किंवा तुमच्या घरामधला पुडा बिस्किटचा पार्लेचा, त्याच्यामध्ये सारख्याच नंबरची बिस्किट आहेत, सारखीच चव,
एक ब्रँड आहे, त्याची कंपनीचा प्लॅन कुठे पण असू दे, तर त्याच प्रमाणामध्ये वस्तू टाकाव्या लागतील, त्याच गोष्टी तशाच पॅक करून द्याव्या लागतील, तरच ते परत मिळेल की नाही सगळीकडे. तरच आपण म्हणू ना की हे पार्ले बिस्किट आहे, तर बिस्किटच नाव बदलून जाईल. मला सांगायचा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकल्यात त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, ते स्थिर गुणोत्तर आहे. हा आपला दुसरा नियम आहे. पाण्यामध्ये 2 अणू हायड्रोजनचे, 1 अणू ऑक्सिजनचा असंच असणार आणि हे फिक्स्ड आहे. हा झाला आपला द्रव्य अक्षतेचा नियम आणि मग स्थिर गुणोत्तराचा नियम. हे दोन आपल्याला दिले सुरुवातीला. मग आपल्याला सांगितले की तुम्ही अणूला मोजायचं, तुम्ही काय मोजाल? इतका सूक्ष्म अणू आहे की आपल्या डोळ्याला तो असंही दिसत नाही. तर त्याला मोजायचं तर कशाला मोजायचं सगळ्यात पहिली गोष्ट, आणि काय मोजायचं अणूचं? मोजा म्हणजे काय मोजा? ज्या वस्तू दिसतात त्या तुम्ही मोजू शकता, ते दिसत असेल त्याला काय मोजायचंय? पण जेव्हा आपण एखाद्या अणूचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्या रचनेमध्येच त्याच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्या रचनेमध्ये कळतं की हा किती मोठा आहे, म्हणजे त्याचा आकार किती मोठा, त्याची रेडियस म्हणजे त्रिज्या किती मोठी, त्याचं वजन, वस्तुमान, त्याच्या केंद्रकामध्ये किती सामान भरलंय ह्याच्यावरून समजेल की तो किती जड आहे. आणि त्याची संयोजन ही तिसरी गोष्ट आपण मोजतो की ह्या अणूला दुसऱ्या अणूवर अभिक्रिया करायची असेल तर हा किती इलेक्ट्रॉन देईल, किती इलेक्ट्रॉन घेईल, तरच त्याचं अष्टक पूर्ण होईल आणि म्हणजे त्याची काय होईल, संयोजन आपल्याला कळते. अणूच्या अभ्यासामध्ये ह्या 3 गोष्टी आपण मोजतो. मग आपण बघितलं रेणू आणि रेणू वस्तुमान म्हणजे काय. रेणू म्हणजे अनेक अणू एकत्र येतात, त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि ते एकमेकांना पक्के बांधले जातात. त्या रेणूचं वस्तुमान तुम्ही कसं मोजाल? त्यातला प्रत्येक अणू अणू अणूला पकडायचं, त्या सगळ्याचं वस्तुमान मोजायचं, त्याला ऍड करायचं, बेरीज करायची त्याची, सगळ्याचं मिळून जे मिळेल त्याचं तुमच्या रेणूचं वस्तुमान. रेणू अणूंचेच बनलेत, सगळ्या अणूंचं वस्तुमान बेरीज करा, तुम्हाला जे मिळेल ते मिळेल रेणूचं वस्तुमान. म्हणजेच 2 किंवा अधिक अणू एकत्र येऊन जे रेणू बनतात त्याचं वस्तुमान मोजतो. म्हणजे काय करतो आपण, प्रत्येक अणूचं वस्तुमान ऍड करायचं. बरोबर. कुठलाही रेणू घ्या तुम्ही, कुठलाही रेणू घ्या, त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक अणूचं किती प्रमाणामध्ये आहे. तसं बघा, ग्लुकोजच्या मॉलिक्युलमध्ये आहे C6H12O6, 6 प्रमाणामध्ये 6 C6 6 कार्बनचं तुम्हाला ऍड करावं लागेल. H12 12 हायड्रोजन म्हणजे 12 आणि O6 म्हणजे ऑक्सिजनचे पण 6, असे तुम्हाला प्रत्येकाच्या एकच 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 घटकाचे, ऑक्सिजनचे 6, ह्याचे 12, ह्याचे 6, ह्याचं एकत्रित जे काही वस्तुमान असेल त्या सगळ्यांना ऍड केलं की एका मोठ्या रेणूचं वस्तुमान तुम्हाला मिळेल. बरोबर. हे सगळं आपण कशामध्ये मोजतो? हे मोजतो आपण यू म्हणजे डाल्टन नावाच्या एककामध्ये मोजतो. किलोग्राम मध्ये मी वजन करते एखाद्या स्थायू पदार्थांचं, लिटर मध्ये मी मोजते माझे द्रव पदार्थ. तसं मी अणूंचं वस्तुमान किंवा अणूंचं वजन मोजण्याकरता वापरते युनिट डाल्टन, ते मी लिहिते यू, स्मॉल यू मध्ये लिहिते, ते तसं एकक. बरोबर. हे झालं रेणू आणि रेणू वस्तुमानाबद्दल. मग पुढे आहे मोलची संकल्पना. जसं आपल्याला व्हिडिओमध्ये पण सांगितलं की 1 डझन म्हणजे 12, जोडी, 1 जोडी पाव म्हणजे 2 पाव. तुम्ही मिसळ खायला लागला, तुम्ही म्हणता 1 जोडी पाव द्या, बरोबर 2 आणतात. बरोबर. ह्याचाच अर्थ असा आहे की ह्या शब्दांमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे की हे किती आहे. 2 म्हणजे जोडी, डझन म्हणजे 12. बरोबर. असं आपण आणखीन काय म्हणतो, आठवडा म्हणजे पूर्ण आठवड्याचे 7 दिवस. तर ह्या सगळ्या शब्दांमध्ये त्या त्या संख्या लपलेल्या आहेत. मग एका मोल मध्ये किती अणू, रेणू किंवा आयन म्हणजे कण किती असतात हे सांगितलं त्या ॲव्होगॅड्रो नावाच्या एका वैज्ञानिकाने. आता त्याच्या आधी मोल म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. मोल ही संकल्पना अशी आहे की एखाद्या रेणूचं जे रेणू वस्तुमान आहे ते तुम्ही ग्रॅम मध्ये लिहिलं की झाला तुमचा मोल. जसं पाण्याचं H2O मॉलिक्युलचं वस्तुमान आहे 18, मग मी त्याला लिहिलं 18 ग्रॅम, तर ते आहे 1 मोल, 1 मोल. मग अशा 1 मोल कुठल्याही पदार्थामध्ये किती कण आहेत, मग ते कण अणू असतील, रेणू असतील, आयन असतील, किती असतील, त्याची संख्या फिक्स आहे आणि ती संख्या आहे 6.022 इंटू 1023 कण, एवढे कण असतात. हे ह्या ॲव्होगॅड्रोने सांगितलं. मग पुढचा मुद्दा आहे आपल्या कंटेंट मधला मूलकांचा. मूलक म्हणजे रॅडिकल्स. म्हणजे ज्याच्यावर चार्ज आहेत असे पार्टिकल्स. मग ते अधिक
किंवा वजा, म्हणजे धनमूलक किंवा ऋणमूलक, अशा दोन वेगवेगळ्या भागामध्ये असतात. जी धनमूलक असतात ती कोण असतात? ती सोडियम, अमोनियम, कॅल्शियम, फेरस, कॉपर असे सगळे धातू असतात जे इलेक्ट्रॉन देतात. इलेक्ट्रॉन दिले की ते होतात पॉझिटिव्ह, म्हणजे धन धन आयन. दुसरे जे इलेक्ट्रॉन घेतात, क्लोरीन, सल्फेट, नायट्रेट, ब्रोमेट, आयोडाईड, ह्या सगळ्यांमध्ये, किंवा ऑक्से, OX, OH, हायड्रॉक्साईड, हे सगळे जे आहेत हे इलेक्ट्रॉन घेणारे लोक. मग त्यांच्यावरती असतो ऋणप्रभार. धनप्रभारित असतात ते धनायन, ऋणप्रभारित असतात ते ऋणायन. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये अधिक आणि वजा असा चार्ज असतो. कधी कधी ते एका एका अणूचे असते, कधी कधी ते अणूंच्या गटाचे असते. बघा ना, सोडियम हा एक धनमूलक आहे, तो एकच अणू आहे. पण NH4+ याच्यामध्ये 5 अणू आहेत, एक नायट्रोजनचा, 4 हायड्रोजनचे, पण तो एक गट आहे. आणि त्या गटाला मिळून, सगळ्याला मिळून एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच काय, हा गटाला मिळून चार्ज आहे, म्हणून आपण म्हणतो धनमूलक. कॅल्शियम एकच आहे, तो स्वतः एक अणू आहे, आणि त्या अणूलाच 2+, 2 इलेक्ट्रॉन गेल्यावरती दुहेरी धन चार्ज आहे त्याच्यावर. मग हे अणू असतात, किंवा अणूंचे समूह असतात, ज्यांच्यामुळे संयुग तयार होतात, कारण की त्यांच्यावरती धन किंवा ऋण प्रभार असतो. त्याला म्हणतात मूलक. किती सोपं आहे. आता आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपण जिथे राहतो, मी पण असंच गावात राहते, तर गावामध्ये आपल्या आजूबाजूला आपण जे काही मोजमाप करतो बघा, धान्य मोजतायत ते काका बघा, धान्य मोजतायत वजन काट्यावर, त्यांची दूध मोजतायत. आपण खत घालतो शेतामध्ये, किती खत, शेतातले आपल्याला पिकं जाळून नाही टाकायची आहेत खूप जास्त खत घालून, आणि अशी टिंबा टिंबा एवढे ठिपके ठिपके पण नाही टाकायचे की त्याचा काही उपयोगच होणार नाही. जितक्या प्रमाणामध्ये त्या शेतातल्या आपल्या झाडाला गरज आहे तितक्या प्रमाणातच आपण खत घातलं पाहिजे, तितक्या प्रमाणातच पाणी घातलं पाहिजे. कधी कधी पाणी अतिरिक्त टाकल्यामुळे पण झाडं खराब होतात, मरून जातात, आणि कमी टाकल्यामुळे तर जळून जातात. सो त्याचं प्रमाण महत्वाचं. गुळ, जिथे गुळ बनतो तर त्याला वजन काट्यावरती मोजतात किती किलो आहे. आणि किराणा दुकान आपल्याला सगळ्यांना माहिती, तिथे सगळ्या गोष्टी तोलून मोजूनच दिल्या. 1 किलो गुळ सांगितलं तर ते 1 किलो गुळच बघतात, थोडा जास्त असेल तरी पण म्हणतात की थोडा जास्त आहे. 1 किलो तांदूळ, तांदूळ 1.000 असंच पाहिजे. 2 ग्रॅम जरी, 2 मिलीग्राम जरी झालं तरी काढून देतात 2-4 दाणे, कारण वजन फॉलो करतात. मातीची भांडी, किती लिटरचा माठ आहे, छोटा 2 लिटर पाणी मारत, मोठा 5 लिटर पाणी मारत, मोठा असा तो काहीतरी म्हणतात त्याला, काय बरं म्हणतात, पाण्याचा, लक्षात नाही मला, असा मोठा असतो तो, खूप जमिनीमधून आपल्या जवळपास खांद्यापर्यंत येईल असा मोठ्याच्या मोठा असतो. खूप पाणी मोजतो त्याच्यामध्ये. एखाद्या घरी लग्न असेल, काही कार्य असेल, उन्हाळा असेल, स्पेशली लोक उन्हाळ्यातच लग्न कार्य करतात, त्याच्याकरता असे भरून ठेवतात ते, मस्त थंडगार पाणी घालतात त्याच्यामध्ये. विहिरीचं पाणी, विहिरीच्या आत जाऊन पाणी काढत नाही आपण, बादलीने काढतो किंवा मोटर लावतो. किती पाणी, टाकी भरेपर्यंत पाणी, 4 बादल्या पाणी काढू, काहीतरी प्रमाण आहे ना. आणि मग धान्य, धान्य आपण मोजतो, किती क्विंटल आहे, किती कट्टे आहेत, असं असं ह्या भाषेमध्ये आपण मोजमाप करतो. म्हणजेच आपल्या आजूबाजूला असलेल्या द्रव्याचं आपण मोजमाप करतच असतो, बरोबर. आणि त्या मोजमापाकरता आपण वेगवेगळी एकक पण वापरतो. पण द्रव्याच्या सूक्ष्म लेवलला जाऊन जेव्हा मोजमाप करतो तेव्हा आपल्याकरता काही ऍडिशनल एकक असतात, काही ऍडिशनल गोष्टी असतात, जसं मोल आहे, ॲव्होगॅड्रो आहे, किंवा त्याची संयोजन आहे. ह्याचा वापर करून आपण त्या अणूचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे होतं आपल्या या धड्याचं इन जनरल माइंड मॅपचं डिस्कशन. आता आपण जाऊया आपल्या एक्सरसाइजकडे. ठीक आहे, एक्सरसाइज मी तो क्वेश्चन पेपर काढते, तुम्ही जरा तुमच्या पुस्तकातले एक्सरसाइजचे क्वेश्चन्स काढा, आपण बघूया हे तेच क्वेश्चन्स आहेत का, आपण जरा डिस्कस करूया. त्याहीपेक्षा मी तर म्हणते की हे जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत आपण डिरेक्टलीच डिस्कस करू, पुस्तकातलं नाही बघितलं तरी ठीक आहे. द्रव्याचे मोजमाप आणि आपल्या मराठीतले प्रश्न. चला, ह्यातले काही प्रश्न पुस्तकात असतील, मी
बऱ्याचशा प्रश्नांची यादी काढली आहे. करते screen. तुला पण काय मॅम? संतोष, नरेंद्र, हर्षदा धडाखालचे प्रश्न सोडवलेत का? धडाखालचे प्रश्न येस मॅम. बरं, नो मॅम. चला आता हे प्रश्न सोडवूया आपण. आपल्याला ह्यातनं बरीचशी मदत मिळेल. तुम्हाला स्क्रीनवर दिसते प्रश्न उत्तर? येस चला आता आपण करूया Yes, पहिला ma'am. प्रश्न. मला हवा आहे पेन. लेट मी टेक द पेन. येतो आहे का? हे काही होत का नाहीये? हँग झालंय का? नाही, हे येईल असं वाटत नाही. होतं असं कधी कधी, हँग होऊन जातं. बरं चला, आपल्या धड्यामधला पहिला प्रश्न आहे द्रव्य म्हणजे काय? हे फक्त बघू नका, तुम्ही मला हे वाचून ह्याचा अर्थ सांगायचा आहे. मी तुमच्याकरता काम सोपं केलेलं आहे, प्रश्न आणि उत्तर, पण तुम्हाला त्याचा अर्थ मला सांगावा लागेल. पहिला प्रश्न आहे द्रव्य म्हणजे काय? सांगा आता. पटकन सांगा, तुम्हालाच आलटून पालटून बोलायचंय. मीच बोलू का? चला, नो प्रॉब्लेम, मी नावं घेणार तुमची आता. नरेंद्र, मग हर्षदा आणि मग संतोष. चला, पहिला प्रश्न नरेंद्र, सांगा द्रव्य म्हणजे काय? वाचा आणि याचा अर्थ सांगा. द्रव्य म्हणजे काय? उत्तर, ज्या वस्तू करणे असे आणि जी जागा व्यापते ती द्रव म्हणतात. बरोबर. उदाहरण, वाच वाच वाच, बरोबर वाच. पाणी. पुढे. पाणीच्या पुढचं वाचा. हवा, लोखंड, लाकूड, दगड. बरोबर, पण आता जे वाचलं त्याचा अर्थ पण सांगा. बरोबर वाचलं. आपल्याला द्रव्य म्हणजे काय हे बघायचंय. तर द्रव्य म्हणजे काय? अशी वस्तू किंवा अशी गोष्ट जी काहीतरी जागा व्यापते आणि तिला स्वतःच एक वस्तुमान आहे. अशा सगळ्या वस्तूंना आपण काय म्हणतो? द्रव्य म्हणजेच मॅटर. द्रव नाही, द्रव्य. उदाहरणार्थ पाणी. पाण्याला स्वतःचं वजन आहे की नाही, वस्तुमान आहे की नाही, आणि तुम्ही त्याला बाटलीत ठेवा, ग्लासमध्ये ठेवा, वाटीत ठेवा, ती काहीतरी जागा व्यापते ना. तशीच हवा पण जागा व्यापते. हवेला पण वस्तुमान आहे. लोखंडाच्या, लाकडाच्या किंवा दगडाच्या ह्या तीनही उदाहरणांमध्ये आपल्याला माहितीये की ह्यांना स्वतःचं वजन आहेच आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर त्यांनी काहीतरी जागा पण व्यापलेली आहे. बरोबर ना. म्हणजेच हे सगळंच्या सगळं द्रव्य आहे, कारण त्याला वस्तुमान आहे आणि ते जागा पण व्यापतं. पुढचा प्रश्न, वस्तुमान म्हणजे काय? कोणाचं नाव घेतलं होतं मी? मी. सांगा. वस्तुमान म्हणजे काय? उत्तर, एखाद्या वस्तूमध्ये असलेले द्रव्याचे प्रमाणाला वस्तुमान म्हणतात. उदाहरण, किलोग्राम. उदाहरण नाही येते, एकक आहे. SI एकक. बरोबर. वस्तुमान म्हणजे काय? एखाद्या वस्तूमध्ये असलेलं द्रव्य. उदाहरणार्थ तुमचा पेन किंवा आता तुमचा फोन, तुमची वही, कुठलीही वस्तू घ्या तुम्ही. समजा तुम्ही आता घेतलंय उदाहरण तुमच्या वहीचं. तुमची वही एक द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे काय? असा पदार्थ ज्याने जागा व्यापलेली आणि त्याला स्वतःचं वजन आहे. बरोबर. तर त्या वहीमध्ये किती प्रमाणामध्ये वहीचे अणू आणि रेणू आहेत त्याला त्याचं वस्तुमान म्हणायचं, त्याचं मास म्हणायचं. त्याच्या वजनाशी संबंध नाहीये. वस्तुमान कशामध्ये मोजतात? त्याच्यामध्ये असलेल्या
किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अणू आणि रेणू आहे ते आपल्याला बघायचंय. मग त्याला आपण कशात तरी मोजतो ना, वजन मोजण्याकरता आपण किलोग्रॅम मोजतो. तर वस्तुमानही आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो. त्याच्यामधलं किलोग्रॅम हे त्याचं एकक आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न कोण वाचणार आहे? मोल. तिसरा माणूस कोण होता? हर्षदा आणि संतोष. मिस्टर संतोष अनम्यूट करा आणि वाचा हा तिसरा प्रश्न. मीटिंग जॉईन करून काहीतरी दुसरा अभ्यास करतात वाटतं. कोणी हँड रेस केलाय? बोला. मी सांगू? वाचा ना, सांगा ना. मोल म्हणजे काय? हम्म. उत्तर: द्रव्याचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे SI एकक म्हणजे मोल होय. एका बरोबर. मोलामध्ये अवोद्रव्य संख्येइतके कण असतात. अवोद्रव्य संख्या ॲव्होगॅड्रो संख्या आहे ती. ॲव्होगॅड्रो किंवा ॲव्होगॅड्रो मराठीमध्ये. त्या संख्येची व्हॅल्यू आहे 6.022 इंटू 10⁻23. ही एवढी संख्या एका मोल मध्ये असते आणि ह्या संख्येला म्हणतात अवोगाद्रो. एवढे कण असतात. 1 मोल पाणी घ्या, 1 मोल कार्बन डायऑक्साईड घ्या, किंवा 1 मोल ग्लुकोज, 1 मोल मिथेन, 1 मोल अमोनिया, काही घ्या. 1 मोल पदार्थामध्ये किती कण असतात? तर एवढे असतात. त्याचे अणू किंवा रेणू, बरोबर, किंवा त्यातले आयन, त्यांची संख्या एवढीच असणार आहे. आता खालचा प्रश्न तोच आहे बघा. ॲव्होगॅड्रो संख्या म्हणजे काय? तर एका मोलमध्ये असलेल्या कणांची संख्या म्हणजे ॲव्होगॅड्रो संख्या. त्याचं मूल्य किती आहे? हे आहे. मग ही संख्या अणू, रेणू किंवा आयन यांच्यासाठी समानच असते, बरोबर. आता पुढचा प्रश्न, अणु वस्तुमान म्हणजे काय? थांबा. आता हा कोण सांगेल प्रश्नाचं उत्तर? नरेंद्र, सांगा. अणु वस्तुमान म्हणजे काय? अणुवस्तुमान म्हणजे काय? एखाद्या मूलद्रव्याच्या अणूचे वस्तुमान कार्बन 15 च्या अणूच्या वस्तुमानाचा 1/15 भागाशी तुलना करून व्यक्त केले जाते, त्याला सापेक्ष अणुवस्तुमानाचे म्हणतात. पण हे 15 नाहीये, 12 आहे. तुला हे 15 दिसलं का? केव्हाही कार्बनला 12नेच लक्षात ठेवायचं, बरोबर. अणुवस्तुमान म्हणजे काय? अणुचं वस्तुमान आपल्याला मोजायचंय. अणुचं वस्तुमान, वजन. मग आपण कसं मोजणार? कशाच्या तरी तुलनेमध्ये मोजायचं ना त्याला, सापेक्ष, कशाच्या तरी कंपॅरिझन मध्ये. मग आपण कार्बन 12च्या अणूच्या वस्तुमानाच्या 1/12 म्हणजे 12चा 1/12, काय म्हणतात मराठीमध्ये मला माहित नाही, 1/12, एवढ्या भागाशी तुलना करून त्याला आपण सापेक्ष वस्तुमान असं म्हणतो. हा झाला अणुवस्तुमानाचा मुद्दा. मग रेणुवस्तुमान म्हणजे काय? हर्षदा वाचा. यस. 6वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 वाचा ना. यस मॅम. रेणू वस्तुमान म्हणजे काय? रेणूमधील सर्व अणु वस्तुमानांची बेरीज म्हणजे काय? उदाहरण: H2O बरोबर 2 गुणिले 1 अधिक 16 18U. अगदी बरोबर. बरोबर, अगदी चांगलं वाचलंय तिने, बरोबर वाचलंय. रेणू वस्तुमान म्हणजे काय? तर रेणूमध्ये असलेल्या प्रत्येक अणूच्या अणु वस्तुमानांची बेरीज. उदाहरण काय दिलंय? H2O हा एक रेणू आहे, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहेत, ते आपण करूया लाल रंगाचे.
अधिक 1 ऑक्सिजन. म्हणजेच काय, ह्या ऑक्सिजनला 16 हे त्याचं वस्तुमान आहे एका अणूचं. आणि हायड्रोजनच्या एका अणूचं आहे वस्तुमान 1. पण असे हायड्रोजनचे आहेत 2 अणू, मग 2 गुणिले 1, बरोबर. का बरं H2 केलंय आपण? कारण काय आहे, 2 आहेत ना, एकाचं वजन 1, दोघांचं वजन 2 गुणिले 1, म्हणजे झाले 2 आणि ऑक्सिजनचं आहे 16. मग 2 अधिक 16 झाले 18 युनिट्स. हे यू म्हणजे डाल्टन, ह्या युनिटचं नाव आहे डाल्टन. म्हणजे जसं आपण किलोमध्ये मोजतो की नाही, तसं अणु वस्तुमान, रेणू वस्तुमान आपण यू अशा एककाने लिहितो, त्याचा अर्थ आहे डाल्टन. चला, मोलार वस्तुमान म्हणजे काय? आता तो कोण आहे बरं, त्याचं नाव मी विसरले. नरेंद्र पाटील हे आले का? संतोष, मिस्टर संतोष आले का? नरेंद्र आणि हर्षदा, तुम्हीच एक एक प्रश्नाचं उत्तर सांगा. मोलार वस्तुमान म्हणजे काय? सांग रे नरेंद्र. मोलार वस्तुमान म्हणजे काय? मोलार पदार्थाचे वस्तुमान म्हणजे मोलार वस्तुमान. एकक म्हणजे मोलर. ग्रॅम पर मोल, बरोबर. म्हणजे 1 मोल पदार्थ त्याचं जेवढं वस्तुमान असेल तर त्याचं मोलार वस्तुमान आहे. म्हणजे एका मोल पदार्थाचं किती वजन आहे, तर त्याचं मोलार वजन वस्तुमान. आणि त्याचं एकक काय? ग्रॅम पर मोल. एवढे ग्रॅम एका मोल मध्ये. वस्तूचं वस्तुमान आहे ते ग्रॅम मध्येच असतं ना. आणि मोल म्हणजे काय? एका मोल मध्ये, पर मोल, एका मोल मध्ये एवढे ग्रॅम, हे त्याचं मोलार वस्तुमान आहे. वस्तुमानाच्या संरक्षणाचा म्हणजेच द्रव्य अक्षतेचा नियम काय आहे? सांगा हर्षदा. नियम रासायनिक अभिकेंद्रियामध्ये अभिकेंद्रियांचे गुण एकूण वस्तुमान आणि उत्पादाचे एकूण वस्तुमान समान असते. उदाहरण 2H2 प्लस O2 बरोबर 2H2O. अभिकेंद्रिय पूर्वीचे वस्तुमान बरोबर अभिकेंद्रियाचे नंतरचे वस्तुमान. प्रयत्न चांगला आहे, फक्त काही काही शब्द चुकले. त्याला अभिक्रिया असं म्हणायचंय. अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचे किंवा अभिक्रियकांचे म्हणजेच अभिक्रियाकारक आणि उत्पादित किंवा उत्पाद म्हणजे काय, त्याचे प्रोडक्ट. तर अभिक्रियापूर्वीचे वस्तुमान या दोघांचं एकत्र वजन बरोबर याचं एकत्र वजन. हाच सांगतो आपला वस्तुमानाचं संरक्षण म्हणजेच काय, द्रव्य अक्षय. संपतच नाहीये ना तुमचं द्रव्य. जेवढं इकडे होतं तेवढं इकडे आलं ना, फक्त रचना बदलली, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, एवढंच झालं. पण वजन तर तेवढं झालं की नाही. जेवढे लोक बोटीत बसले तेवढे लोक बाहेर पडले. आज आहे अभिक्रियेचा सगळ्यात महत्वाचा रूल. आता स्थिर प्रमाणाचा नियम सांगा नरेंद्र. नरेंद्र वाच. नरेंद्र, स्थिर प्रमाणाचा नियम वाचा. स्थिर प्रमाणाचा नियम कोणत्याही शुद्ध संयुगामध्ये त्यातील मूलद्रव्ये हे नेहमी ठराविक वस्तुमान प्रमाणात असतात. कोणत्याही शुद्ध संयुगामध्ये त्यातील मूलद्रव्ये नेहमी ठराविक वस्तुमान प्रमाणामध्ये असतात. कालचं उदाहरण पण वाचता. उदाहरण, पाणीमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर 16 बरोबर 1 बरोबर 8 हे नेहमी सिद्ध आहेत. स्थिर आहेत म्हणजेच काय, पाण्यामध्ये काय आहे, H2O. त्या H2O चा 2s16 हे वजन आहे. 2 हायड्रोजनचं वजन 2, ऑक्सिजनचं वजन 16. मग ह्याचं जर तुम्ही गुणोत्तर काढलं तर 2s16 म्हणजे काय होईल, 1s8. दोघांना छेद जाईल ना, 2 बे आणि 2 16 म्हणजे 1s8. हे प्रमाण नेहमी स्थिर राहते कारण पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण एवढंच राहणार आहे, 1s8 वजनी प्रमाण. ठीक आहे, हे आपला स्थिर प्रमाणाचा नियम सांगतो, स्थिर वस्तुमान. बरोबर. आता रासायनिक सूत्र म्हणजे काय,
हर्षदा. रासायनिक सूत्र म्हणजे काय? संयुगातील अणूंची संख्या दर्शविणाऱ्याला संकेताला रासायनिक सूत्र असे म्हणतात. H2O, CO2, NaCl, CaCO2. CaCO3 बरोबर. एखाद्या संयुगामध्ये अणूंची संख्या किती आहे हे दाखवण्याकरताच एक फॉर्म्युला आहे, त्याला आपण म्हणतो केमिकल फॉर्म्युला किंवा त्याचं रासायनिक सूत्र. H2O म्हणजे पाणी, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, NaCl म्हणजे मीठ, CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. ह्या त्यांच्या फॉर्म्युलावरूनच कळतं की हे कोण आहेत. पाण्याला आपण H2O असं लिहिलं, त्याचा अर्थ काय आहे? ते पाणी आहे. H2O ह्याचाच अर्थ पाणी आहे ना. मग पाण्याला आपल्या देशामध्ये पाणी म्हणतात, कोणत्या तरी देशामध्ये वॉटर म्हणतात, आणखीन कुठेतरी त्याला काहीतरी टिंबच म्हणत असेल, आणखीन कुठेतरी काहीतरी वेगळंच म्हणत असेल. पण माझ्या देशातल्या पाण्याला दुसऱ्या देशामध्ये वॉटर म्हणतात, कळणार कसं त्यांना? मी काय म्हणते ते काय म्हणतात एकमेकांना कळणार कसं? पण जर मी म्हटलं इट इज ऑल अबाउट H2O, ओ अच्छा इट इज अबाउट वॉटर, ते म्हणतील. मी म्हणेन येस इट इज अबाउट पाणी. म्हणतोय आम्ही एकच गोष्ट, पण त्याचा फॉर्म्युला सांगितला की त्यांनाही समजेल आणि मलाही समजेल की आपण एकाच गोष्टीबद्दल बोलतोय. समजलं? मग आहे पुढचा मुद्दा बॅलेन्सी म्हणजे संयोजा. आता कोण वाचणार आहे? नरेंद्र. संयोजा म्हणजे काय? उत्तर, अणूची संयोजा करण्यासाठी क्षमता म्हणजे संयोजा. उदाहरण H1OH2, NO1, Mg2. खाली पण आहे Al3 बरोबर. एखाद्या अणूची संयोग करण्याची क्षमता, त्याला अष्टक पूर्ण करण्याकरता किती इलेक्ट्रॉन द्यायचेत आणि किती इलेक्ट्रॉन घ्यायचेत याच्यावरून त्याची संयोग करण्याची क्षमता ठरते. हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला द्विक पूर्ण करायचंय, म्हणजे त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजेच त्याची संयोजा काय आहे? एक. ऑक्सिजनकडे 2 इलेक्ट्रॉनची कमी आहे म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन घेईल, म्हणून त्याला त्याची संयोजा आहे 2. सोडियमकडे एक अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहे, तो दिला की त्याचं अष्टक पूर्ण होईल, मग त्याची संयोजा आहे 1. तसंच मॅग्नेशियमकडे 2 आणि ॲल्युमिनियमकडे 3 असे त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहेत. ते दिले की ते काय होतील? अष्टक पूर्ण केलेले आयन्स होतील. म्हणजे संयोग करण्याकरता हा इलेक्ट्रॉन घेईल देईल, हा 2 इलेक्ट्रॉन घेईल, हा 1 इलेक्ट्रॉन देईल, हा 2 देईल, हा 3 देईल. संयोग करण्याची क्षमता हेच दाखवते. पुढचा प्रश्न, मूलक म्हणजे काय? हर्षदा. मूलक म्हणजे काय? अणूचा असा समूह जो अभिक्रियेमध्ये एकाच घटकाप्रमाणे वागतो त्याला मूलक म्हणतात. उदाहरण OH मायनस SO4 2 मायनस CO3 2 मायनस NO3 मायनस. म्हणजेच काय आहे याच्यामध्ये? अर्थ काय आहे याचा? असा समूह ज्याला काहीतरी चार्ज आहे, एकाच घटकाप्रमाणे वागतोय तो. OH ह्याच्यामध्ये 2 अणू आहेत, O पण आहे H पण आहे, पण तो गट एकच आहे आणि त्याला काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजे त्याच्यावरती काहीतरी धन किंवा ऋण प्रभार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये एक ऍड करू शकतो की मूलक म्हणजे अणूंचा असा समूह किंवा असे अणू जे अभिक्रियेमध्ये एकाच घटकाप्रमाणे वागतात आणि त्याच्यावर धन किंवा ऋण प्रभार असतो. बरोबर? त्याला आपण मूलक म्हणतो. मग OH मायनस ह्याला मायनस आहे, SO4 ला मायनस आहे, CO3 ला मायनस, NO3 ला मायनस. हे काय आहेत? ऋण प्रभारित आहेत. तसेच Na प्लस Cl नाही Na प्लस Al+3 हे सगळे काय आहेत? धन प्रभारित मूलक आहेत. आपण वर बघितलं होतं, पुस्तकात सुद्धा हे आपण पाहिलेलं आहे. तर असा मूलकांचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. आता मोल संकल्पनेचे महत्व, नरेंद्र. मूल संकल्पनेचे महत्व लिहा. रासायनिक बरोबर. गणित सोपे आहे. अभिक्रियक व उत्पन्नाचे प्रकार काढता येते.
तिसरं वस्तुमान व कण संख्या या संबंध समजतो. रासायनिक अभिक्रिया अणुक मोजता येते. तुझ्या अक्षरांची गडबड आहे बरं का. चला न, कशाला काय असं काय काय वाचतोस तू. पण ठीक आहे, थोडंसं मराठीकडे पण लक्ष दे. मराठीतच सगळा विज्ञान आहे आपल्याला. पण हे शब्द चुकायचे नाही बरं का विज्ञानामध्ये. मग काही आपल्याला काही सांगताच येणार नाही. जर मी अभिक्रियाकारक किंवा अभिक्रियक, उत्पादित ह्या शब्दांमध्ये चूक केली तर मग मी चुकीचंच वाक्य लिहिलंय ना. विज्ञानाच्या भाषेमध्ये महत्वाच्या शब्दांना फार जास्त व्हॅल्यू आहे. त्याच्यामध्ये चुका नाही करू शकत आपण. जसं व्याख्या लिहितो तेव्हा त्या व्याख्येला तसंच लिहावं लागतं जशी ती आहे. म्हणजे हा काही भाषा विषय नाही. याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घाच्या चुका ठीक आहे समजू शकतो आपण, किंवा शब्द मागे पुढे हेही समजू शकतो. पण महत्वाच्या गोष्टींमध्ये चुका नाही करायला पाहिजेत. तर थोडंसं वाचन कर मराठीचं, आपोआप चांगलं होऊन जाईल तुझं मराठी. तेच मराठी इथे वापरले आपण. तर मोल संकल्पनेचं महत्व काय आहे? रासायनिक अभिक्रिया आपल्याला इझिली लिहिता येतात. त्याच्यामुळे आपलं गणित सोपं होतं. रासायनिक गणित म्हणजे काय? अभिक्रियेमधलं जे काही गणित आहे, इकडे 2 तिकडे 4 तिकडे 1, हे सोपं होतं ना मोलमुळे. अभिक्रियाकारक आणि उत्पादितांचं आपल्याला प्रमाण काढता येतं. प्रमाण काढलं म्हणजेच गणित केलं की नाही आपण. वस्तुमान आणि कणांची संख्या यांचा संबंध समजतो आपल्याला. कारण काय? एका मोलमध्ये ॲव्होगॅड्रो नंबर एवढ्या कणांची संख्या हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आणि वस्तुमान काढतो म्हणजेच काय करतो? 1 मोल एवढं त्याचं वस्तुमान ग्रॅम मध्ये. हा सगळा एकमेकांना कनेक्टेडच पार्ट. तर रासायनिक अभिक्रिया आपल्याला अचूक मोजता येते म्हणजेच आपलं गणित सोपं होतं. पहिल्या मुद्द्याला जोडूनच खालचे सगळे तीनही मुद्दे आहेत. हे मोल संकल्पनेचं महत्व आहे. रेणू वस्तुमान कसे काढतात? हर्षदा वाचा. यस मॅम. वाचाय ना, रेणू वस्तुमान कसे काढतात? यस मॅम. रेणू वस्तुमान कसे वाढतात? उत्तर: रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज करतात. उदाहरण: CO2 बरोबर 12 अधिक 16 गुणिले 2 बरोबर 44 U. बरोबर आहे. रेणू कोणता आहे? CO2. या CO2 रेणू मधल्या सगळ्याच्या सगळ्या अणूंच्या वस्तुमानांची आपल्याला बेरीज करायची. किती झाले? 12. 12 कोणाचे आहेत? कार्बनचे. मी ते लिहून टाकते लाल याने. 12 कार्बन. बारा कार्बन, 1 ऑक्सिजन 16, मग 2 ऑक्सिजन किती झाले? 16 दुणे 32. 32 अधिक 12 झाले 44. एका पूर्ण रेणूचं CO2 च्या रेणूचं एकूण वजन किती आहे? 44 युनिट. बरोबर. कसं काढलं? ह्याचं अधिक याचं असं वजन आपण ऍड केलं. आता पुढचा प्रश्न आहे, खालील पदार्थांचे रेणू वस्तुमान काढा. हे ऑलरेडी काढलेलं आहे. H2 म्हणजे 2 अधिक ऑक्सिजन म्हणजे 16. 2 अधिक 16 झाले 18. CO2 वरतीच काढलेलं आहे बघा 44. NH3 कसं काढलं? हायड्रोजनचे 3 आणि नायट्रोजनचं 14. 15 16 17 झाले 17 युनिट. CH4 कार्बनचं अधिक हायड्रोजनचं असं वजन एकत्र करायचं. कार्बनचं आहे 12, हायड्रोजनचं प्रत्येकाचं 1 म्हणजे चौघांचं झाले 4. 12 अधिक 4 झाले 16 युनिट्स. आता काही महत्वाचे प्रश्न जे या धड्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात की SI पद्धतीमधल्या वस्तुमानाचं एकक काय आहे? तर ते आहे किलोग्रॅम. SI पद्धत. मोलचं SI एकक कोणतं? मोलच. ॲव्होगॅड्रोची संख्या 6.022 इंटू 10⁻23. पाण्याचं रेणू वस्तुमान किती असतं? 18 युनिट. कसं काढलं? पाणी म्हणजे H2O. 2 हायड्रोजन अधिक 1 ऑक्सिजन 2 प्लस 16 बरोबर किती झाले? 18. CO2 चं रेणू वस्तुमान कसं काढलं आपण? वरती काढलेलं होतं, तुम्ही ते बघितलं असेल वरच्या प्रश्नामध्ये. C म्हणजे 12 अधिक 16 दुणे 32. 12 अधिक 32 किती झाले? 44 युनिट. आता दुसरे काही दीर्घोत्तरी बोर्ड परीक्षा म्हणण्यापेक्षा आपण आपली फायनल परीक्षा म्हणूया. वस्तुमानाच्या संरक्षणाचा नियम म्हणजेच आपला द्रव्य अक्षतेचा नियम हा आपण मगाशी बघितला होता की नाही?
बघितला होता. हा, मला आता याच्यामध्ये पाहिजे आहे पेन. पेन इकडे येईल का? नाहीये. काय माहिती कुठे गेलं रे. पेन असतो जनरली याच्यामध्ये. ठीक आहे. वस्तुमानाच्या संरक्षणाचा म्हणजेच द्रव्य अक्षतेचा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम आपण मगाशी बघितला. त्याच्यामध्ये काय होतं, पाण्याचं प्रमाण जे असतं, वजनी प्रमाण, ते सारखं स्थिरच राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. मोलची संकल्पना आपण पाहिली होती की एका पदार्थाच्या पूर्ण रेणूचं वस्तुमान ग्रॅम मध्ये दिलं किती झालं, 1 मोल. ॲव्होगॅड्रोची संख्या म्हणजे किती, ते आपल्याला माहिती आहे, 6.022 इंटू 10⁻23 कण एवढी संख्या. कुठल्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे एवढी कणांची संख्या. अणुवस्तुमान, रेणुवस्तुमान आणि मोलार वस्तुमान यांच्याबद्दलचं एक गणित आपल्या पुस्तकामध्ये. आणि ह्या तिघांमधलं फरक काय? अणुचं वस्तुमान म्हणजे त्या एका अणुचं वजन. रेणूचं म्हणजे काय? त्या रेणूमध्ये असलेल्या सगळ्या अणूंचं वजन एकत्र केलं की झालं रेणू वस्तुमान. आणि मोलार वस्तुमान म्हणजे त्या रेणूचं वस्तुमान एका ग्रॅम मध्ये टाकलं, 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे, एवढं त्याचं वस्तुमान. रासायनिक सूत्र लिहिण्याची पद्धत खूपच सोपी आहे. आपण बघितलं, डावीकडे अभिक्रियाकारक, उजवीकडे उत्पादित. असं लिहिलं की C+O2 विल गिव्ह यू CO2. अशा पद्धतीने आपलं समीकरण हे पूर्ण होतं. तर इथे अशा पद्धतीने आपला धडा संपला. आपण त्यातले सगळे प्रश्न उत्तर डिस्कस केले. पीपीटी बघितली, त्याचा व्हिडिओ मॅम, बघितला. आज बोला, काय म्हणताय? स्क्रीनशॉट काढून देऊ? व्हिडिओ आहे ना आपल्याकडे, व्हिडिओ मध्ये सगळं मिळेल तुला. परत स्क्रीनशॉट कशाला? कारण हे आपण एक एक सोडवत गेलोय ना. तुला व्हिडिओ मध्ये आपला व्हिडिओ पण दिसेल रेकॉर्डिंग मध्ये. आणि आपण जे काही म्हणजे तो माइंड मॅप बघितला तो पण दिसेल. तर तू ते थांबवून दे, नंतर लिहून घेऊ शकतोस. म्हणजे स्क्रीनशॉट करून तुला अर्धवट मिळेल. आता ते एकच पान आहे, त्याच्यामध्ये एवढंच, वरचं सगळं बाकी आहे ना. तर तू आरामात शांतपणे रेकॉर्डिंग बघ आणि एक प्रश्नाची उत्तरं छान सोडव. पुढच्या वेळेला भेटूया आणि पुढचा धडा पूर्ण करूया. चला, थँक्यू, ओके बाय बाय. मॅम. बाय मॅम. विज्ञान